होय खरंय. नाना भाऊंना मिळालाच आहे. महिला आहेत त्या 60 लाख आहेत. आता 60 लाख हा आकडा छोटा नाहीये आणि म्हणून आज आपण त्यांना जे काही खेळतं भांडवल आहे त्याचबरोबर त्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत शहरामध्ये आम्ही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर करून देऊ, स्टॉल करून देऊ, वस्तू ज्या बनवलेल्या त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग विक्रीसाठी आम्ही मदत करू. तसेच शहरी भागातल्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत त्यांना आम्ही त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ करायला लावू. ग्रामीण भागामध्ये कलेक्टरला सांगू आणि त्यांनी जे बनवलेल्या वस्तू ज्या आहेत त्याचं मार्केटिंग करणं ती विक्री करणं यासाठी आम्ही मदत करतोय. जिल्ह्यात आणि मोदी साहेबांनी पण त्याला प्राधान्य दिलंय. ते कम्युनिटी काहीतरी आहे ना ते युनिटी मॉलची संकल्पना म्हणजे त्या मॉलमध्ये त्या महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्यांची विक्री त्यांना व्हॅल्यू ॲडिशन त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी देखील आपण काम करतोय. यासाठी देखील फक्त त्यांना महिला बचत गटांना आपण मदत देऊन थांबणार नाही तर त्यांनी तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्याची बाजारात विक्री झाली पाहिजे, चांगल्या वस्तू लोकांना मिळाल्या पाहिजे. हे सगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय आणि त्यामध्ये विविध आम्ही योजना त्या ठिकाणी आणतोय आणि त्या जवळपास 99 पेक्षा जास्तीच्या योजना या महिला भगिनींसाठी आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. किंबहुना राज्य सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत ते लोक त्या सरकारी कार्यालयामध्ये चक्रा मारून कंटाळून सोडून देत होते. मग आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला. नाना आता तुम्ही त्याला म्हणाले जाहिरात करता हे करता, अरे तुम्ही एकदा नाना त्या स्टेजवर या. लाभार्थी आहे ना आमच्या स्टेजवर बसलेले असतात, लाभार्थी चेक घेऊन जातात, ट्रॅक्टर घेऊन जातात, ट्रॅक्टर ट्रेलर घेऊन जातात, हार्वेस्टर घेऊन जातात, सगळं घेऊन जातात. आणि यापूर्वी देखील योजना होत्या पण आता आम्ही डायरेक्ट थेट त्यांच्या दारी जातो. आता काही लोक त्यांना घरात घेत नव्हते, आता त्यांना दाराचं काय समजणार गांभीर्य, तर थेट आम्ही त्या ठिकाणी दिल्यामुळे 1 कोटी आणि 10 लाख 1 कोटी 10 लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय ना आता. म्हणजे हे आतापर्यंत ऐतिहासिक हे सगळं शासन आपल्या दारी केलेलं आहे. तर त्यामध्ये काय सगळे लोक असतात का, कुठल्या पक्षाचे थोडेच असतात का, शिवसेना भाजपा राष्ट्रवादी नाही, सगळे काँग्रेस सगळे लोक असतात. तिथे का पक्ष विचारून आम्ही त्यांना मदत देत नाही. आणि यामुळे काय झालंय, यामुळे सगळे अधिकारी गावागावात कलेक्टर पासून विभागीय आयुक्तापासून तलाठी तहसीलदार BDO सगळे लोक गावागावात जाऊ लागले. त्यांच्यात पण चढाओढ सुरू झाली नोंदणी करायला. आपल्या जिल्ह्यामधून जास्ती लाभार्थी कसे तयार होतील यासाठी देखील आमचे अधिकारी काम करू लागलेत. म्हणजे शासन काम करतंय त्यासाठी प्रशासनाची देखील जोड लागते. आणि या शासन आपल्या दारी या कार्यक्रम इतका लोकप्रिय झालेला आहे. आता आपल्या लोकांनी पण मागणी केलेली आहे तर ते देणार तुम्ही. आपल्या लोकांनी पण मागणी केली आहे म्हणजे आपल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांनाही पाहिजे ना ते त्या सगळीकडे करू आपण, त्याच्यात भेदभाव करणार नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या योजना आहेत या एकाच छताखाली त्यांना देण्याचा निर्णय आपण घेतला. तिथे लागणारे कागदपत्र पण तिथंच मिळणार, त्या गावामध्ये आपला माणूस जाणार. आणि यासाठी शासन आपल्या दारी जे आहे ते तुम्ही जरा माहिती घ्या आणि आपल्या लोकांना पण सांगा किती महत्वाची ती योजना आहे. हेलपाटे कसं आहे, आता पूर्वी सगळे हेलपाटेवाला काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द पण खेटे मारणे हा शब्द पण. त्यामुळे होय खरंय. हा देशमुख साहेब तुम्हाला सांगतो, दादा जेव्हा आपल्या सरकार सोबत आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं देशाला पुढे न्यायचं असेल, देशाची प्रगती करायची असेल, उन्नती करायची असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्व पाहिजे. आणि या राज्य सरकारचं जे काम आहे हे गतिमान आणि वेगवान आहे. आणि म्हणून
मी या राज्य सरकारच्या सोबत येतोय हे सांगितलं त्यांनी. त्यामुळे राज्याचं काम बघून आता तिकडे त्यांना काम करायला थोडस अडचण होती पलीकडे. त्यांची स्पीड 100 ची तिकडे स्पीड 20 ची. 100 आणि 20चा स्पीड मॅच होऊ शकत नाही, कारण आता तो स्पीड पण वाढलाय, 150 झालाय समृद्धीचा. त्यामुळे तो मॅच करणं अवघड आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगतो एक चांगलं काम सुरू आहे. आम्हाला जेव्हा कुठं काय तुम्हाला वाटलं ना बाबा इथं चुकीचं आहे, तुम्ही विचारा ना आम्हाला. पण जे बाळासाहेब जे चांगलं काम आम्ही करतोय त्याच्यावर टीका करू नका तुम्ही. त्याच्यावर तुम्ही शेवटी त्याच्यातून कोणाला फायदा होतोय? सर्वसामान्य माणसाला. ते पण झालं ना, आमची काल चर्चा झाली, बैठक झाली. तुम्ही असं जास्ती म्हणजे तुम्ही बघा सहकार्याच्या भूमिकेतून आपण गेलं पाहिजे. पण नानाभाऊंना मिळालाच आहे. आणि महिला बचत गट महिला बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी यावेळेस आम्ही शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश खरेदी देखील महिला बचत गटामार्फत करण्याचा निर्णय घेतला.